आणि आता पुण्यातल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। गुंड बंडू आंदेकर निवडणूक लढवणार आहे। खुनाच्या आरोपामध्ये तुरुंगात असलेला बंडू आंदेकर, त्याची वहिनी लक्ष्मी आंदेकर आणि नातेवाईक सोनाली आंदेकर या तिघांनी आज पोलीस संरक्षणात निवडणुकीचा अर्ज भरला। अर्ज भरताना बंडू आंदेकरनं दहशत पसरवण्याचाही प्रयत्न केला। आपण अपक्ष लढणार असल्याचं तो यावेळी सांगत होता। मात्र हे तिघही आंदेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार अशी चर्चा आहे। पुणेकरांनो, तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा एक रिपोर्ट पहा। सुशिक्षित आणि सुसंस्कृत पुण्यातल्या लोकशाहीचं हे चित्र आहे। लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण हे पुण्यातलं चित्र अस्वस्थ करणार आहे, संताप आणणार आहे, कारण गुंडांच्या टोळ्या पुण्यातली निवडणूक लढवणार आहे। पुण्यातला गुंड बंडू आंदेकर, ज्याच्यावर गोळीबाराचा आरोप आहे, खुनाचा आरोप आहे, तो बंडू आंदेकर नगरसेवक होण्यासाठी अर्ज भरायला आलाय। पोलिसांच्या गाडीतनं त्याच्या तोंडावर काळं फडकं लावून आणि दोरी बांधून त्याला आणण्यात आलं। पोलिसांच्या गाडीतनं उतरताच त्यानं घोषणा द्यायला सुरुवात केली, नेकी का काम आंदेकर का नाम। नेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकर का नाम, आंदेकर का नाम। बंडू आंदेकर तुरुंगात आहे। आयुष कोमकरच्या खुना प्रकरणी तो शिक्षा भोगतोय। मात्र त्याला ठाम विश्वास आहे, जनता त्याला निवडून देणार आणि त्यासाठीच तो निवडणुकीला उभा आहे। बंडू आंदेकरच नव्हे तर त्याची वहिनी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या दोघीही निवडणूक लढवणार आहेत। या दोघीही सध्या तुरुंगात आहे। आयुष कोमकरच्या हत्येचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या दोघी सुद्धा तुरुंगातनं निवडणूक लढवणार आहे। या दोघींनाही पोलीस बंदोबस्तात पोलिसांच्या गाडीतनं तोंडाला फडकं बांधून अर्ज भरण्यासाठी आणण्यात आलं। दोघींनी अर्ज भरला। आयुष कोमकरच्या खुना प्रकरणी आंदेकर टोळी तुरुंगात आहे। आयुषच्या आईनं आंदेकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली। आंदेकर कुटुंबाला राजकीय पाठबळ देऊ नका, आंदेकर निवडणुकीत उतरले तर त्यांच्या विरोधात प्रचार करण्याचा इशारा आयुष कोमकरच्या आईनं दिला। पक्षनेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतकं थराला पोचले, तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल। माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे। तिघा आंदेकरांनी अर्ज भरल्यावर आंदेकर टोळी निवडणूक लढणार हे तर आता पक्क झालंय, पण आंदेकर टोळीनं कुठल्या पक्षाकडनं अर्ज भरलाय हे अजूनही स्पष्ट झालं नाही। आंदेकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं क्लीन चिट दिली होती। बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काही मंडळी होती, आमची काही मंडळी होती। नावं जगताप होते का? प्रशांत जगताप नव्हते, विशाल तांबे होते, अंकुश काकडे, वंदनाताईंबरोबर आमची चर्चा आता सुरू होईल। काही मंडळी त्यांच्याबरोबर बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय, तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काही चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। याआधी आंदेकरांनी राष्ट्रवादीकडनं निवडणुका लढवल्या होत्या आणि आंदेकर कुटुंबीय नगरसेवकही झाले होते। आता ही आंदेकर टोळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनंच निवडणूक लढवेल असा अंदाज आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा
की अजित पवारांना गुंडांशिवाय दुसरा कुणी उमेदवार मिळाला नाही का? ज्यानं भर रस्त्यात गोळीबार केला त्या गुंडाला अजित पवार कसं काय तिकीट देऊ शकतात? ज्यांच्यावर खुनाचा कट रचल्याचे आरोप आहेत अशांना अजित पवार उमेदवारी कशी काय देऊ शकतात? संबंधित वॉर्डामध्ये अजित पवारांना एकही स्वच्छ प्रतिमेचा चांगला उमेदवार मिळत नाहीये का? गुंड पोसून त्यांना निवडणुकीत उतरवून राजकीय बळ देऊन अजित पवारांना काय मिळवायचंय? अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.